Okay, so let's start. All the best करा सगळ्यांनी आयुषला. All the best करा सगळ्यांनी आयुषला. Let's encourage him for the presentation. And yes, Ayush, you can start now. Yeah. Yes, sir. Hi partners, myself Ayush Borgave, giving this book presentation on Atomic Habit by James Clear. Atomic Habits by James Clear. Tiny changes, remarkable results. Means when we जर आपण छोट्या चेंजेस करत गेलो तरच आपल्याला रिझल्ट चांगले भेटतील. मीन्स जसं अजय सर सांगितलेली लास्ट मंथ मध्येच सांगितलेली की जर तुम्ही स्टेप बाय स्टेप करत गेला तरच आपल्याला चांगले रिझल्ट भेटतील. अँड लेट्स मूव्ह. जेम्स क्लिअर हिज अ रायटर अँड स्पीकर फोकस्ड ऑन हॅबिट्स. मीन्स त्यांनी खूप असं बुक्स त्यांनी बनवले आहेत हॅबिट्स वरती, डिसिजन मेकिंग अँड कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. परत इन दिस बुक इट हॅज रिटन दॅट आपल्याला 1% मीन्स डे बाय डे वी हॅव टू इम्प्रूव्ह आवर सेल्फ. जर आपण स्वतःला इम्प्रूव्ह करत गेलो तरच आपल्याला स्वतःमध्ये चेंज दिसेल. सेकंड, ह्या बुकमध्ये खूप असं प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज दिले आहेत, त्यामुळे आपल्याला गुड हॅबिट्स कसे परस्यू करायचे, परत जे बॅड हॅबिट्स आहेत ते कसे एलिमिनेट करायचे ते ह्याच्यात या स्ट्रॅटेजी मध्ये एक्सप्लेन केलं आहे. Atomic Habit by James Clear is a habit building book. मीन्स ह्यातून आपल्याला खूप असं हॅबिट चेंजेस मीन्स असे स्ट्रॅटेजीज आहेत की आपल्याला त्यामुळे हॅबिटवर असं रिपीटेडली वर्क करू वाटते. सो लेट स्टार्ट. देर इज अ ब्रिटिशर्स ऑर्गनायझेशन ऑफ सायकल टीम स्काय, ज्या 1908 सालीपासून 2003 सालीपर्यंत त्यांनी फक्त एक मेडल ऑलिम्पिक्स मध्ये जिंकला. त्यांचा परफॉर्मन्स खूपच पुअर होता. टूर द फ्रान्स मध्ये पण त्यांचा परफॉर्मन्स खूपच पुअर होत गेला. बायसायकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी यांनी युरोपमधला त्यांनी या कंपनीला रिफ्यूज केलं बिकॉज त्यांनी जर यांना चान्स दिला असता तर त्यांचा सेल्स एकदम खालीच गेला असता, पुअरच झाला असता. द ॲग्रिगेशन ऑफ मार्जिनल गेन्स हा स्ट्रॅटेजी डेव ब्रेल्सफोर्ड यांचा आहे. मी त्यांचं नाव सिच्युएट नाही केलं बिकॉज मीन्स आय विल आस्क टुमॉरो, बिकॉज जर तुम्हाला लक्षात राहते का मी चेक करणार. सो द स्ट्रॅटेजी ऑफ डेव ब्रेल्सफोर्ड इज द ॲग्रिगेशन ऑफ मार्जिनल गेन्स, मीन्स फोकसिंग ऑन स्मॉल इम्प्रुव्हमेंट्स. जसं की मी आधीच सांगितलं की आपण जर 1% इम्प्रूव्ह करत गेला डे बाय डे तरच आपल्याला काही ना काहीतरी रिझल्ट भेटणार. सो लेट्स मूव्ह. 1% इम्प्रुव्हमेंट, जसं की त्यांचे असा परफॉर्मन्स पुअर होत गेला. डेव ब्रेल्सफोर्डला त्यांनी अपॉइंट केलं ऍज अ कोच फॉर देअर ऑर्गनायझेशन. 1% इम्प्रुव्हमेंट त्यांनी 1% असं वाढवत गेले, इम्प्रूव्ह करत गेले, ऍड करत गेले. लाईक त्यांनी सायकलची सीट रिडिझाईन केली, परत जर्सी कम्फर्टेबल बनवलं प्लेयर्ससाठी, परत टायर जे असतात जे बेटर ग्रिपसाठी तयार केलं गेलं. परत त्यांच्या हेल्थ केअर साठी स्पेशल बेड आणि हँड वॉशिंग टेक्निक्स परत त्यांनी स्वतः आधी अचीव्ह करून मग दुसऱ्यांना सांगितले. ड्यू टू 1% इम्प्रुव्हमेंट ही गॉट रिझल्ट. जर त्यांनी जसं की मी सांगितलो जसं आपण इम्प्रुव्हमेंट करत जाईल तसंच आपल्याला रिझल्ट भेटतील. ही गॉट पॉवरफुल रिझल्ट. फर्स्ट की त्यांनी बेजिंग 2008 मध्ये 60% गोल्ड मेडल त्यांच्या टीम मधल्यांना भेटले बिकॉज त्यांनी जे इम्प्रुव्हमेंट केलं स्वतःमध्ये, जे चेंज केलं त्याच्यामुळे त्यांना 60% रिझल्ट भेटला. लंडन मध्ये जे ऑलिम्पिक्स चालू होते ते 9 ऑलिम्पिक्स त्यांनी जिंकला अँड 7 वर्ल्ड रेकॉर्ड्स बनवले. 1% इम्प्रुव्हमेंट. डू नॉट मेक गोल्स, मेक सिस्टीम्स. मीन्स गोल्स कशासाठी असतात की आपल्याला काही ना काहीतरी डायरेक्शन भेटतं, आणि मेक सिस्टीम्स मीन्स त्यातला प्रोग्रेस. जे आपण गोल्सवर क्लिअरिटी असतात त्यासाठी आपण जे वर्क करतो त्यासाठी आपल्यात आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स असतो, तो प्रोग्रेस असतो. मीन्स वी हॅव टू डू प्रोग्रेस. आपल्याला इम्प्रूव्ह केलं पाहिजे त्यामध्ये, तरच आपल्याला रिझल्ट चांगले भेटतील. डायरेक्टली गोल्स असं भेटणार नाहीत. जोपर्यंत आपण वर्क करणार नाही त्यावर तोपर्यंत रिझल्ट भेटणार नाहीत. Generally, bad habits can be changed by 2 methods. These methods are outcome based and identity based. जसे की फॉर एक्झाम्पल आउटकम बेस्ड म्हणजे जसं आपण कुठल्याही थिंग्सवर समजा टॅटू काढलं आणि
कशानेही वॉश केलं तर सहज जाईल, बट आपल्या स्किनवर जरी आपण टॅटू काढलं तर सर्जरी केलं तरी आउटकम बेस्डच्या एक्झाम्पलने ते सहज जाईल. आणि आयडेंटिटी बेस्ड म्हणजे इनर चेंज, जसं की आपण ब्रेन मध्ये जे आपण शिकतो, म्हणजे माइंड मध्ये आपण जे सिच्युएट करून घेतो, सेव्ह करून घेतो, ते आपल्याला लाईफ टाइम लक्षात राहतं. सो इट इज इम्पॉर्टंट टू मेक इनर चेंज, नॉट आउटर. द वे यू स्पीक, द वे यू बिहेव, मीन्स ज्यावेळी तुम्ही असं, मीन्स तुम्ही जसं की अजय सर सांगितले की रोल मॉडेल, आपल्याला रोल मॉडेलला फॉलो केलं पाहिजे, त्यांचं थोडेफार गोष्टी आपण जरी बिहेव केलं तरी चालेल. सो द वे यू स्पीक, द वे यू बिहेव, मीन्स जसं तुम्ही बिहेव कराल तसंच तुमची आयडेंटिटी सुद्धा बनेल. नेक्स्ट, हॅबिट फॉर्मेशन. इट इज व्हेरी पॉवरफुल. द 4 points that are the ways to formate your habit. Habit is a behavior, if we repeat it will become automatically. जसं की आपल्याला आता हॅबिट लागले की 5 AM क्लब मध्ये आपण रिपीट करून, मीन्स सारखं रोज रोज उठून उठून आपल्याला सवय झाली आहे. त्यामुळे हॅबिट इज अ बिहेवियर, मीन्स जर मी रिपीट केलं तरच आपल्याला रिझल्ट दिसेल. फर्स्ट पॉइंट ऑफ हॅबिट फॉर्मेशन इज क्यू, सेकंड क्रायविंग, रिस्पॉन्स थर्ड, अँड फोर्थ रिवॉर्ड. याचे मिनिंग एक्झाम्पल्स वाईज बघू आपण. क्यू हॅबिट, जर आपण ह्या चारही पॉइंट्सना निग्लेक्ट केले, जर हे पॉइंट्स नाही, क्यू म्हणजे हॅबिट वोंट इवन स्टार्ट. म्हणजे जर आपण क्यू कडे, फॉर एक्झाम्पल आता एक मोबाईलचा नोटिफिकेशन वाजला, तर नोटिफिकेशन येणं म्हणजे क्यू. क्रायविंग म्हणजे आपण तो नोटिफिकेशन बघितला, तर क्रायविंग म्हणजे आपण त्यावर इंटरेस्ट दाखवले. परत रिस्पॉन्स म्हणजे आपण जर त्या नोटिफिकेशनला रिप्लाय केला तर रिस्पॉन्स. अँड रिवॉर्ड म्हणजे जसं की आपल्याला ते सॅटिस्फाय होतं, सो इट इज रिवॉर्ड. If you want to achieve great habits, means travel towards JOMO, there are 4 points easy. Make your cue visible, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल यू हॅव 4 steps to build a book reading habit. क्यू म्हणजे टेबल पॉइंट म्हणजे आपल्याला कुठल्या तरी विजिबल जागेवर हा बुक ठेवायला हवा की आपल्याला लगेच तो उचलून घेऊन वाचता येईल. सेकंड पॉइंट क्रायविंग, attractive means make the book attracting by adding sticky notes or any bookmarks. So त्याच्यामुळे आपला टाइम सुद्धा वाचेल आणि लवकर रीड करता येईल. आणि अट्रॅक्टिव्ह म्हणजे आपल्याला तो बुक वाचताना काहीच असा डिफिकल्टी वाटणार नाही, उलट सोपं जाणार. रिस्पॉन्स इझी मीन्स कीप युअर बुक्स ॲट सिम्पल इझी प्लेस, म्हणजे जिथे की असं अडथळा येणार नाही, इझी प्लेस असेल तिथे ठेवा, म्हणजे जिथं आपल्याला इंटरेस्ट सुद्धा वाढेल. रिवॉर्ड सॅटिस्फाईंग मीन्स आपल्याला बुक राईट चूज केलं पाहिजे आणि काही ना काहीतरी चॅलेंजेस ठेवायला पाहिजे की आज मी एक चॅप्टर क्लिअर केला तर दुसऱ्या दिवशी दुसरा चॅप्टर त्या बुक मधला, असं सॅटिस्फाईंग आणि अचिवेबल रिवॉर्ड ठेवला पाहिजे. जसं की 4 ways टू रिमूव्ह बॅड हॅबिट्स, जसं की आपण पहिला बघितलो टू इम्प्रूव्ह आवर गुड हॅबिट्स अँड 4 ways टू रिमूव्ह बॅड हॅबिट्स. फॉर एक्झाम्पल क्यू इनविजिबल म्हणून, क्रायविंग अनअट्रॅक्टिव्ह, रिस्पॉन्स डिफिकल्ट, रिवॉर्ड अनसॅटिस्फाईंग. टोटली अपोजिट ऑफ गुड हॅबिट्स मीन्स फॉर दॅट टू इम्प्रूव्ह. 4 steps टू रिमूव्ह स्मार्टफोन ॲडिक्शन, जसं की आपण गुड हॅबिट बघितलं बुक रिडिंग, तसंच स्मार्टफोन ॲडिक्शन एलिमिनेट करण्यासाठी क्यू इनविजिबल, कीप युअर मोबाईल ॲट अ डिफिकल्ट ऑर ॲट प्लेस दॅट इज नॉट इझी टू बी नोटिफाईड, जिथं आपल्याला नोटिफायच येणार नाही किंवा आपले नोटिफिकेशन बंद करायचं असेल अशा जागेवर ठेवा. आणि सेकंड क्रायविंग अनअट्रॅक्टिव्ह, तुम्ही जे सारखे ऍप्स उघडता जसं की इंस्टाग्राम, फेसबुक, परत युट्यूब, जे तुम्हाला सारखं पोस्ट करायला असं इंटरेस्ट वाटतं, परत लाईक्स शेअर सबस्क्राईब असं जास्त इंटरेस्ट करू वाटतं, त्यात ते डिलीट करून टाका किंवा रिड्यूस करा थोडा टाइम. थर्ड रिस्पॉन्स, तुम्ही असं डिफिकल्टीज सेट करा त्या ऍडिक्शन मध्ये, जसं की आय हॅव डन 2 days बिफोर की मी पासवर्ड सेट केला, डिफिकल्ट पासवर्ड सेट केला. सो ते मीन्स ओपन करताना थोडा मला कॉम्प्लिकेट वाटला, सो जास्त उशीर वापरला नाही मी. असा काहीतरी डिफिकल्ट टास्क घ्या. फोर्थ रिवॉर्ड अनसॅटिस्फाईंग, टाइम स्टिलिंग ऍप्स, जसं की क्रायविंग आणि रिस्पॉन्स मुळेच आपल्याला रिवॉर्ड भेटतो. नेक्स्ट, to build good habits, there are 4 points that I have explained: cue,
It is visible, craving, attractive, response easy, reward satisfying. That's supposed to remove bad habits. Eliminate करण्यासाठी cues invisible म्हणून craving, unattractive, response difficult, and reward unsatisfying. Let's move. What I have learned by reading this book: reshape the way you think about progress and success, and give yourself the tool and strategies you need to transform your habits. Like habit formation 4 ways. 4 ways जसं की एक्सप्लेन केलं ह्या बुक मधून मला असं समजलं की आपल्या हा जर आपण स्ट्रॅटेजी वापरला तर आपला प्रोग्रेस होईल आणि ज्या ज्या गोल्सवर आपल्याला ठामपणे ठामपणे अचीव्ह करायचं आहे त्यामुळे आपल्याला क्लॅरिटी भेटेल. सो आय हॅव ऑल्सो एक्सपिरियन्स. आय हॅव डन दिस फॉर मोबाईल ॲडिक्शन. Now message. The 2190 rule states that it takes 21 days to make a habit and 90 days to make it a permanent lifestyle change. Means जसं की अजय सरांनी सुद्धा सांगितलं की ग्रुपमध्ये 21 डेज जे इंट्रोड्यूस केलेले मेंबर राहतील त्यांनाच असं 250 पॉईंट्स भेटणार. बहुतेक सरांनी मे बी यातलं ऍड केलं असणार. नाही तर 90 मीन्स जसं की सरांनी सांगितलं हॅबिट आपल्याला काहीतरी गुड हॅबिट्स लावण्यासाठी 90 डेज तुम्ही घ्या. काहीतरी चॅलेंजिंग हे करा. लिमिट ठेवा डेटसाठी. सो आय हॅव कमिटेड टू ब्रेक बॅड हॅबिट्स अँड आय विल अचीव ग्रेट वन. FOMO to JOMO. And I have committed to break my bad habit is mobile addiction, and I have committed it. So now it's time to share your learnings. Please share in chat box. Share your one bad habit. Fantastic. चलो फटाफट share